छगन भुजबळ यांच्या एमईटी संस्थेवरही छापा। मुंबई आणि नाशिकमध्ये एकाच वेळी टाकले छापे। एसीबी नंतर आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी सुद्धा करणार चौकशी। तहसीलदार पासून नगर कलेक्टर पासून मुख्यमंत्र्यापर्यंत चौकड विनंती अर्ज केलेला आहे। कुठं पण आम्हाला न्याय दिलेला नाही। गतिमान प्रशासनाच्या घोषणेनंतरही मंत्रालय आणि मंत्र्यांच्या जनता दरबारामध्ये वाढते गर्दी। स्थानिक पातळीवर कामं होत नसल्याची सामान्य नागरिकांची तक्रार। मुंबई क्रिकेट असोसिएशनची मतमोजणी सुरू। 329 पैकी 321 सदस्यांनी केलं मतदान। एमसीएच्या पिचवर बाजी कुणाची आज रात्रीपर्यंत होणार स्पष्ट। मुंबई परिवहन आयुक्तांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर रिक्षा बंद मागे, काही वेळातच होणार वाहतूक पूर्ववत। एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आज 6व्या दिवशीही सुरूच। पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडली आपली भूमिका। सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी। बळीराजा लागला नांगरणीच्या कामाला, तर कोल्हापुरात पावसानं मारली दांडी। शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता।